लोक म्हणतात तुम्ही गेले फुटले, अरे फुटले नाही, त्यांच्या समोर गेलो, संजय राऊतच्या समोर गेलो, संजय राजाराम राऊत त्याच्या समोर हा गुलाब रघुनाथ पाटील गेला, हा खांदेकरचा पोट्टा गेला आणि सांगितलं अजूनपर्यंत ते वाकीपर्यंत पोहोचले, बुलालो सुबह का भूला है जी शाम को वापस घर को आ जाए तो उसे भूला नहीं कहते, त्यांना वापस बोलवा। त्यावेळेस या लोकांनी आम्हाला हिरवलं म्हणून आम्ही 20 आमदार गायब झालो। मला घ्यायला कोण आलं? हे आले गिरीश भाऊ महाजन, ते मंगेश चव्हाण सफाई कामगारचा ड्रेस घालून आले। अरे कोण आलाय माझ्या बंगल्यामध्ये? आणि मी कशात गेलो? ऍम्ब्युलन्स मध्ये गेलो। मी 33 नंबरवर गेलोय म्हणून जे मला गद्दार गद्दार म्हणतात ना, मी वेट अँड वॉच केलं की आपण चुकलो आहे, चूक दुरुस्त करू शकतो, आपण पुन्हा आपल्या आपल्या वयावर येऊ शकतो, म्हणून मी काय पहिल्या लाईनीत नाही गेलो। जसं एका पिक्चर मध्ये लिहिलं होतं तेरा मेरा बाप चोर है, तसं तर आम्हाला लिहून टाकलंय तेरा तुम चोर हो, तुम गद्दार हो। पण आम्ही कशा करता गद्दारी केली हे पूर्ण महाराष्ट्राने पाहिलेलं आहे। आणि आता जे उमेदवार मिळत आहेत ते का उमेदवार त्यांच्या पठडीतले काय आम्ही गद्दार आहे आणि हे जे सापडले काय खुद्दार आहे काय? म्हणजे त्यांच्याकडे विचाराचे मुद्दे कुठलेच राहिलेले नाही।